नमस्कार रसिको, नमस्कार. छोटीशी बातमध्ये मी सुवाना घादेव आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. स्त्रियांची ना एक गंमत असते बघा. स्त्री शिळं उरलेलं अन्न म्हणजे भाजी असेल, पोळी असेल किंवा भात असेल, तो आपल्या मुलांना, आपल्या नवऱ्याला नाही वाढत. पण मी म्हणते, जे उरलेलं अन्न आहे ते तिने एकटीने का खायचं? खाऊ नये. सगळ्यांनी थोडं थोडं करून संपून टाका. भाजी उरली असेल तर घाला ना चमचा चमचा. आपल्याकडे काय अशी खूप भाजी उरत नाही, आपल्याला चांगला अंदाज असतो. पोळी उरली असेल, समजा 2 पोळ्या उरल्या आहेत तर प्रत्येकाला थोडी थोडी वाटून टाका, सगळ्यांनी खा. जर का कधीतरी बनवलेली बिस्किटं, 4 दिवसापूर्वी बनवलेला ब्रेड आपण मुलांना देतोय, आवडीने खातायत, तर घरी बनवलेली पोळी, भाकरी, भाजी ही सकाळची संध्याकाळी खायला काय हरकत आहे, नाही का? आपल्याला ते सगळं चालतं. आता ती मॅगी, 2 मिनिट्स मॅगी, हो बरोबर आहे, वेळ नसताना एखाद दिवशी हरकत नाही, पण आज सगळ्यांनीच मॅगी खा. मुलं बनवू शकतात, मुलं बनवून खात आहेत, पण त्या मॅगीमध्ये काय काय असतं, काय घातलेलं असतं, कुठे बनवलेले असते, मसाला कसला असतो, कधी बनवलेली असते, हा आपण जरासुद्धा विचार करत नाही. आणि म्हणूनच आईने केलेल्या शिरा, सांजा, भाकरी, पिठलं किंवा थालीपीठ, घावण, आंबोळी ह्यातलं प्रेम गेलं कुठे? हे सगळे पदार्थ कुठे हरवलेत ते मला कळत नाही. जे घरी प्रेमाने केले जातात, बरोबर आहे तुम्हाला वेळ नाही आहे, पण ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळी तरी हे मुलांना पदार्थ करून खायला घाला. कारण ह्यात जे प्रेम आहे, आपण बनवलेले आहात जे पदार्थ असतात त्यात प्रेम असतं. आणि म्हणूनच मी सगळ्यांना विनंती करते की शिळं अन्न फक्त एकटी आईनी नाही खायचं किंवा घरातल्या मोठ्या बाईंनी नाही खायचं. कारण जसं मी म्हटलं तसं ब्रेड आणि बिस्किटं खाऊ शकतो, तर हे न खायला काय झालं? हे तर घरी बनवलेलं असतं, नाही का? हा छोटासा एक विचार माझ्या मनात आला म्हणून तो शेअर केला. धन्यवाद.